आज मुलांना सुट्टी, तर म्हटलं आज पोळी भाजी नको बनवायला, मुलांच्या नाश्त्यातही होईल आणि आहोंच्या डब्याचीही सोय होईल. मग घेतली बनवायला बेसनाची पोळी. त्यासाठी घेतलं बेसन पीठ, बारीक चिरून घेतला कांदा, तो बेसन पिठामध्ये मिक्स करून घेतला. बारीक चिरलेली मिरची, चिमूटभर जिरं, मोहरी, हळद, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ, हे सगळं मी मिक्स करून घेतलं आहे. आणि त्यात आवडत असेल तर ओवा टाका. मी ओवा टाकलेला आहे, मला ओवा आवडतो म्हणून. ते सगळं मिक्स करून मी ह्याचं बॅटर तयार करणार आहे. हे पहा, छान असं बॅटर तयार झालं आहे. जास्त घट्टही नाही, जास्त पातळही करायचं नाही, मीडियम असं करायचं आहे. ते छान असं तयार झालं आहे बघा. तर आता मी तवा कडकडीत असा तापून घेतला आहे, त्याच्यावर तेल शिंपडलं आहे, ते सगळीकडे पसरून घ्यायचं आहे. सगळीकडे असं लावून घेतलं आहे. नंतर मी गोल चमच्याच्या साहाय्याने बेसनाची पोळी टाकून घेतली. बेसनाच्या पोळीच्या साईडने तेल असं टाकून घ्यायचं आहे, त्यामुळे बेसनाची पोळी क्रिस्पी अशी होईल. पुन्हा दुसऱ्या बाजूनेही टाकून घ्यायचं आहे. बघा किती साऱ्या अशा बेसनाच्या पोळ्या तयार झाल्यात. तर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशा छान छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, बाय.